दंडवतः। आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतिस्थळ या ग्रंथातील 218 पासूनच्या त्या स्मृती ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत। आजच्या सत्रामध्ये आपण प्रथमतः 218 क्रमांकाची स्मृती घेत आहोत। अन्य दूषण श्रवणे केशवदेव पाहनो त्यागी तूची माझा महात्मा म्हणणे। अन्य दूषण म्हणजे अन्य एका व्यक्तीने दूषण दिल्यामुळे म्हणजे चूक काढल्यामुळे आणि ती श्रवणे म्हणजे ती ऐकली कुणी, केशवदेव यांनी, आणि त्यांनी आपल्या उपाहांनो म्हणजे चपलांचा वाहनांचा त्याग केला। एक वेळ केशवबास पंडितबास कवीश्वरबास हे मुख्य दोघ चौघ मार्गी जात असती। एकदा केशवबास पंडितबास आणि कवीश्वरबास हे दोघे चौघे मुख्य म्हणजे हे 2-3 लोक मुख्य आणि अजूनही काही मंडळी मार्गातली, हे काही मार्गातला व्यापार म्हणा किंवा विजन स्थळावरून परत येताना म्हणा, हे मार्गाने जात होते म्हणजे रस्त्याने चाललेले होते। तयांतु केशवबासाचा पायी वाहना होतिया। त्यामध्ये केशवबास जे आहेत, कवीश्वरबास, केशवबास जे आहेत आणि सोबत पंडितबास कवीश्वरबास हे सोबतच आहेत। हे केशवबास जे आहेत त्यांच्या पायामध्ये चपला होत्या असं वाक्य इथे आलेलं आहे। याचा अर्थ काय होतो की इतर जे कोणी सोबतचे आहेत त्यांच्या पायामध्ये वाहना नव्हत्या, त्यांच्या पायामध्ये चपला नव्हत्या, फक्त यांच्याच पायामध्ये चपला होत्या। आणि मग अशा वेळेला येर अवघे अनवाणी होते म्हणजे बाकीचे जे काय होते ते अनवाणी होते म्हणजे त्यांच्या पायामध्ये चपला नव्हत्या। तव एके वाटाउवे देखोनी म्हणितले, रस्त्याने जाणारे काही लोक पण होते, त्याच्यामध्ये कुणीतरी म्हटलं म्हणजे जर का येणारे जाणारे जे कोणी आहेत, आपल्याला भेटणारे जे काही लोक आहेत ते जेव्हा चिकित्सक असतील तर त्यांना बरोबर काही गोष्टी ज्या असतात जे नको पाहिजेत त्या बरोबर त्यांना त्या दिसतात, चुकी बरोबर दिसते ना। साहजिकच आपण जर का बघितलं स्वाभाविकपणे एखादा जर का पदार्थ आपल्याला दाखवला, वस्तू दाखवली, तर आपल्याला सर्वात आधी त्यातलं चुकी जी आहे ती चुकी त्याच्यामध्ये दिसते, लगेच चुकी दिसते आपल्याला। आणि जर का चिकित्सक व्यक्ती असेल तर त्याला तर लगेचच समोरची जी काही चूक असेल ती लगेच दिसत असते। किंवा वेगळेपणा जर का काही असेल, अनेक लोक आणि एक व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती थोडा जरी वेगळा दिसला की लगेच त्याबद्दल ते लक्षात येऊन जातं की हा काहीतरी वेगळा आहे। जसं आता आपण उपदेशी सगळे आले आणि त्यातला एक जरी अन्य व्यक्ती असेल तर तो अन्य व्यक्ती लगेच लक्षात येतो, नवीन व्यक्ती लगेच लक्षात येतो। असं चिकित्सक पद्धतीने पाहिल्यानंतर तर जास्तच लक्षात येत असतं। मग आता हे सर्वजण चाललेले आहेत वाटेने आणि त्यावेळेला तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी वाटाउवे म्हणजे वाटेने जाणारे येणारे त्यापैकी एकाने पाहिलं म्हणजे आता सर्वांकडे पाहिलेलं आहे आणि निरीक्षण केलेलं आहे। हे अवघे भटमार्गीचे महात्मे होती, आणि ते पाहून त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी म्हटलं हे सगळे भटमार्गीचे आहेत बरं का। म्हणजे त्या काळामध्ये आपल्या पंथाला भटमार्गीचा पंथ असं म्हटलं जातं। भट्ट म्हणजे भट्टोबास, मार्गीचे म्हणजे ते ज्या मार्गाचे आहेत त्या मार्गाचेच हे बाकीचे सर्वजण आहेत, म्हणून भटमार्गीचे असं उल्लेख त्यावेळी केला जायचा आपल्याबद्दल। आता नंतरच्या काळामध्ये कधीतरी मग आपल्याला महानुभाव हा शब्द
उच्चारल्या जाऊ लागला आणि आपण आता सर्वजण महानुभाव पंथाचे वगैरे आहोत असं आपण म्हणतो. आधीच्या काळामध्ये आम्ही भटमार्गीचे आहोत किंवा हे भटमार्गीचे आहेत असाच उल्लेख व्हायचा. इथे सुद्धा त्या व्यक्तीने सर्वांना बघून एक उद्गार काढलं की हे सर्व जे आहेत ते भटमार्गीचे महात्मे होती. हा एकू नव्हे, परंतु हा जो एक व्यक्ती आहे हा मात्र भटमार्गीचा नाही बरं का, बाकी सगळे भटमार्गीचे आहेत असं स्वाभाविकपणे त्याने म्हटलं. का बरं? याचा पायी वाहना आहाती. हे केशवदास जे आहेत त्यांच्या पायामध्ये वाहना होत्या, त्या बघून ते म्हणतात की यांच्या पायामध्ये जे वाहन आहेत तेच फक्त भटमार्गीचे नाही आहेत, बाकी सगळे भटमार्गीचे आहेत. कारण की त्या काळामध्ये शक्यतो भटमार्गीचे जे कोणी सर्वजण होते ते पायामध्ये वाहना घालत नव्हते. म्हणजे सरसकट गुरुकुळ जो काय असेल त्यामध्ये समजा काहींचा प्रकृती दोष असेल तर तो भाग वेगळा, परंतु सरसकट असं होतं की कोणीही पायामध्ये वाहना घालत नव्हते. आणि एवढे सर्वजण जे चाललेले त्याच्यामध्ये फक्त केशवदास जे आहेत त्यांच्याच पायामध्ये वाहना होत्या. आणि म्हणून त्यांना पाहताना, आता आपण पाहताना लोकांचे चेहरे बघतो की नाही, चेहरे बघितले जातात, परंतु सर्वसामान्य माणूस चेहरा बघेल, परंतु चिकित्सक आणि वैचारिक पातळीचा जो व्यक्ती असेल किंवा जास्तच निरीक्षण करणारा असेल तर मग तो व्यक्ती काय करतो, संपूर्ण असं क्षणामध्ये असं निहाळतो की लगेच त्याला त्यामधल्या काही चुका ज्या आहेत ते लगेच लक्षात येतात. आणि मग किंवा वेगळेपणा जो आहे तो लक्षात येत असतो. म्हणून त्यांनी बघताना नुसते चेहरे नाही बघितले तर पाय सुद्धा बघून घेतले. नुसतेच पाय नाही बघितले तर पायातल्या वाहना सुद्धा बघून घेतल्या. म्हणजे कुणाच्या पायात वाहना आहेत कुणाच्या नाहीत हे सुद्धा क्षणार्धात त्या व्यक्तीच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर हे लक्षात आलं की सगळ्यांच्याच पायामध्ये वाहना नाहीत, परंतु एकाच व्यक्तीच्या पायामध्ये वाहना आहेत. म्हणजे हे लक्षात आल्या आल्या त्यांनी ते लगेच बाजूच्या व्यक्तीला सांगितलं. आणि ते केशवदासी ऐकिले, ज्यांच्या पायामध्ये वाहना होत्या ते केशवदास, केशराज व्यास, त्यांनी ते बरोबर ऐकलं. म्हणजे बाकीच्यांनी कुणी ऐकलं असतं आणि मग त्यांना सांगितलं असतं, त्याच्यामध्ये अंतर पडलं असतं. परंतु ज्यांचा दोष आहे किंवा ज्यांच्या पायामध्ये वेगळेपणा आहे बाकीच्यांपेक्षा, त्यांनी स्वतःच ते त्यांच्या कानावर पडलं, त्यांनी ते ऐकलं. आणि मग लगेच त्यांनी विचार केला, ऐसा येई वाहनी मी भटमार्गीचा महात्मा नव्हे. नुसतंच मी पायामध्ये चपला काय घातल्या यावरून जर का मी भटमार्गीचा महात्मा नाही असं सिद्ध होतंय. म्हणजे आपण ज्या धर्माचे आहोत त्या धर्माची एक विशिष्ट शिकवण असते. आता ही तात्विक गोष्ट झाली की त्याची एक शिकवण आहे की ते एकमेकांना भेटल्यानंतर दंडवत म्हणतात, परंतु त्यातला एखादा व्यक्ती दंडवत न म्हणता वेगळंच काही जर का त्यांनी शब्द उच्चार केला तर स्वाभाविक म्हटलं जाईल की हे सगळे महानुभाव पंथीय दिसतात दंडवत करणारे, हे एक व्यक्ती महानुभाव पंथीय दिसत नाहीत असं एखादा व्यक्ती निरीक्षण करू शकतो. परंतु हा भाग तर आहेच की महानुभाव पंथीय आहात तर तुम्ही दंडवत हा केलाच पाहिजे, दंडवत म्हटलाच पाहिजे, हे तर आहेत, क्रमप्राप्तच आहे. परंतु वाहना ज्या आहेत, एखाद्याच्या समजा पायाचा काही समस्या असेल तर मग त्यांनी वाहना घातले तरी काही हरकत नाही. जर प्रकृती दोष असेल तरची गोष्ट, काही त्रास होत असेल शारीरिक आणि मग त्यामुळे वाहना घालाव्याच लागतात तर मग ठीक आहे. म्हणजे आचरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर का नाही वाहना घातल्या, थोड्या पायाला कष्ट दिले देवासाठी वगैरे, चांगलीच गोष्ट आहे. परंतु या ठिकाणी केवळ माझ्या पायामध्ये वाहना आहेत म्हणून मी भटमार्गीचा नाही असं सिद्ध होऊन राहिलेलं आहे. त्यांनी समोरचं दृश्य जे काय आता तो वाक्य बोलला त्या वाक्यानुसार एक समोर एक प्रसंग उभा केला की जर का माझ्या पायातही जर का चपला नसत्या तर हे सर्व भटमार्गीचे असा उल्लेख झाला असता. केवळ माझ्या पायामध्ये वाहना असल्यामुळे मला एकट्याला वेगळं केलं गेलं. जर का एवढीशा वाहनांमुळे
मी वेगळा दिसतो आहे, वेगळे नाहीत तसे केशराज बस, विद्वान आहेत, सगळं काय आहे. आचार्य भटोबासांशी चर्चा मंथन सुंदरपैकी त्यांचं चालतं. केवळ वाहना घातल्यात त्याच्यामुळे ते भटमार्गीचे नाहीत किंवा ते अनुसरलेले नाहीत किंवा त्यांना काही दोष लागला, अविधी घडला, अशातला काहीच प्रकार नाहीये. परंतु विचार केला की या एका गोष्टीमुळे जर का मी भटमार्गीचा म्हणवल्या जात नाहीये, तर मग आता काय केलं पाहिजे आपण? ज्या गोष्टीमुळे आपली ओळख बदलून राहिलेली आहे, म्हणजे आपली जी ओळख असली पाहिजे ती नसून फक्त एका गोष्टीमुळे आपली वेगळी ओळख निर्माण होत असेल, तर आपण काय केलं पाहिजे? तो भाग सोडून दिला पाहिजे. म्हणजे ते जे काही आलिंबन आहे, अस्थिबरीमध्ये निरालंबे असं सांगितलेलं आहे. मग एखादी गोष्ट आपण सोडू शकतो, नाही अशातला भाग नाहीये, त्याचा त्याग आपण करू शकतो. परंतु काही कारणास्तव आपण म्हणतो नको नको, राहू द्यात, असा एक भाव आपल्या मनामध्ये आपण ठेवलेला आहे, गैरसमज आपण आपल्या मनामध्ये ठेवलेला आहे. तो पदार्थ, ती वस्तू आपण त्यागत नाही, आपण ती बाळगून ठेवलेली आहे. येईल कधीतरी कामी, म्हणून त्याला म्हणतात आलिंबन. निरर्थक गोष्टींचा आहे. किंवा एखाद्या वेळेस सहजपणे त्याचं आलिंबन पण नाही, काही नाहीये, परंतु आपण ते आहे आपल्या सोबत, परंतु त्याच्यामुळे जर का तुम्हाला त्या धर्मा वेगळं असं पाहिल्या जात असेल की या धर्माचे नाही आहेत, अशी जर का आपली वेगळीच ओळख होत असेल, तर त्यावेळी आपण त्या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे. महानुभाव धर्मामध्ये जे जे काही विधी नियम सांगितलेले आहेत किंवा वचनोक्त म्हणून जे कोणी काही पाळत आहेत, त्यानुसार आपण पण काहीतरी गोष्टी पाळल्या पाहिजेच. जर का ते विधी व्यतिरिक्त असेल तर मग त्याबद्दल विचार केला गेला पाहिजे, पण विधियुक्त असेल तर निश्चितच आपण त्याचं पालन हे करणं केल्या गेलं पाहिजे. मग काही गोष्टी विधी म्हणून आलेल्या आहेत, ज्या विहित केलेल्या आहेत म्हणून ते आपण पाळतो, आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या नियम म्हणून आलेल्या आहेत. हे एक लक्षात घेतलं गेलं पाहिजे की नियम आणि विधी हे दोन गोष्टी आलेल्या आहेत. जसं की आहार घेणं, म्हणजे जे काय भाजी भाकरी डाळ भात हे खाणं हा विधी आहे, म्हणजे हा भोजनाचा विधीच आहे. भोजनामध्ये एवढे पदार्थ पाहिजेत, परंतु त्यामध्ये पापड असणे हा विधी आहे का? पापड नसला तरी जेवण होतं. इतर अजून काय काय गोष्टी जे आपण तोंडी लावतो त्या गोष्टी, म्हणजे खानदेशमध्ये त्याला तोंडी लावायचे पदार्थ म्हणतात. मग ते काय काय असेल, लोणचं असेल, चटणी असेल वगैरे, मग त्या गोष्टी नसल्या तरी चालतात. म्हणजे तो काय झाला, नियम झाला फक्त की हे पदार्थ वाढले मुख्य, की काही उपपदार्थ सुद्धा वाढायचे जेणेकरून ताटाला थोडासा भरीवपणा येतो. म्हणजे काही बाबी ह्या विधी आहेत आणि काही बाबी ह्या नियम म्हणून आलेल्या आहेत. जसं आपल्याकडे देवपूजा वंदन आपण करतो, देवपूजा वंदनामध्ये पहिले ओटा दिल्या जातो आणि शेवटी काय देतात, मूर्ती देतात. आता हा काही विधी नाही बरं का, आधी मूर्ती दिली आणि शेवटी ओटा दिली तरी दोष नाही लागत. परंतु देवपूजेच्या वंदनाच्या वेळेला आपली काहीतरी शिस्त असली पाहिजे, आपला काहीतरी नियम असला पाहिजे. देवपूजा कुठून सुरू झाली की जिथे ओटा दिसतो आहे तुम्हाला तिथून, म्हणजे ओटा दिला म्हणजे देवपूजेची सुरुवात झालेली आहे, हे वेगळं सांगायला नको. हा काय आहे, विधी नाही, हा नियम आहे देवपूजेचा. आणि मग शेवटी मूर्ती दिली म्हणजे देवपूजा करताना बोलायचं नाहीये. लक्षात आलं का? देवपूजा करताना बोलायचं नसतं, शांतपणे देवपूजा करायची असते. मग आता मूर्ती दिली की मग 10 वेळा विचारत नाही बसायचं झाली का देवपूजा. एकदा मूर्ती दिली म्हणजे समजायचं की आता देवपूजा झाली आपली, म्हणजे आता मूर्तीच्या नंतर वेगळा कुठलाही विशेष आता येणार नाही. हे लगेच लक्षात यावं, हा नियम असावा, ही शिस्त असावी. नाही तर नवीन आलेले लोक विचारतात देवपूजा कुठून सुरुवात झाली, कुठपर्यंत पोहोचली. त्यांनी ते विचारायचंच नाही. ओटा जिथे दिसला तिथे समजायचं तिथपर्यंत देवपूजा म्हणजे सुरुवात आहे ती. अशा प्रकारे काही गोष्टी नियम म्हणून आलेल्या आहेत, काही गोष्टी मात्र वचनोक्त विधी म्हणून आलेल्या आहेत. आपल्याला या दोन्ही गोष्टीची निवड करता आली पाहिजे.
काही ठिकाणी देवपूजा उजव्या बाजूने दिल्या जाते आसनाच्या, काही ठिकाणी देवपूजा आसनाच्या डाव्या बाजूने दिल्या जाते. म्हणजे तो त्या पिढीचा नियम आहे, हा ह्या पिढीचा नियम आहे. तुम्ही डावीकडनं द्या नाही तर उजवीकडनं द्या, त्याच्याने दोष लागत नाही. परंतु त्या पिढीचा तो नियम आहे की अशाच पद्धतीने ते दिल्या जाऊन, ती शिस्त आहे त्या पिढीची. म्हणजे तो नियम त्यावेळेला तिथे पाळला गेला पाहिजे किंवा पाळला जातो. परंतु तो व्यतिक्रम झाला, उलट झाला तर त्याच्याने काही दोष लागेल असं काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी चपला घातल्या म्हणून काही मोठा दोष लागला केशराज बसांना असं काहीच नाहीये. परंतु त्या काळची जी ओळख आहे, त्या भटमार्गीची जी काही बैठक आहे जनसामान्यांमध्ये, त्यांचा मग पेहराव असेल, त्यांचं जे काही भिक्षा मागणं असेल, अजून काही काही विधी असतील, या सर्व गोष्टींची एक बैठक तयार झालेली आहे. आणि तिथे जनसामान्य जे कोणी आहेत त्यांना ही बैठक ठसलेली आता, म्हणजे ती पटलेली आहे, ठसलेली आहे आणि ती अंतःकरणामध्ये रुजलेली आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त जर का कोणी काही वर्तन केलं तर मग ते लगेच लक्षात येईल की अरे बाकीच्या लोकांचा तर असा नियम आहे, यांचा असा नियम आहे, म्हणजे भटमार्गीचे आहेत की नाही आहेत, असा लगेच संशय निर्माण होऊ शकतो, शंका निर्माण होऊ शकते. ती शंका इथे निर्माण झाली आणि त्याचा निकालही त्या माणसाने लावून दिला की हे भटमार्गीचे नाहीत, कारण यांच्या पायामध्ये वाहनं आहेत. आणि हे केशराज बासांनी ऐकल्यानंतर ते म्हणतात आईसा येई वाहनी, म्हणजे अरे नुसतं या वाहना घातल्यामुळे मी भटमार्गीचा महात्मा नव्हे, मी भटमार्गीचा महात्मा नाही असं जाहीर होऊन राहिलेलं आहे. म्हणजे या वाहना मला भटमार्गीपासून लांब करतायत, दूर करतायत, किंवा या भटमार्गीचा मी नाही हे सिद्ध करून राहिलेले आहेत या वाहना. मग आता काय करावं लागेल, म्हणून तेथची तोडूनी सांडिलिया, त्यांनी काय केल्या, त्या वाहना तिथेच त्यागल्या. तुम्हाला जर का वाटलं की हा तुमच्यातला दोष आहे किंवा इतरांच्या दृष्टीने जर का ती गोष्ट त्रासदायक आहे असं जर का वाटत असेल, जे विधीमध्ये नाहीये, विहितामध्ये नाहीये, ती गोष्ट जी पर्यायी आहे, ऑप्शनल आहे, आपण ते उपयोगामध्ये आणतो, आणि त्यामुळे जर का आपला दोष लोकांपर्यंत असा लोकांना जाणवत असेल, एखाद्याला त्याचा त्रास होत असेल, जसं ते असतं ना, अगरबत्ती लावली, काही लोक 5-5 अगरबत्त्या लावतात, आता त्याचा काही लोकांना त्रास होतो थोड्या वेळाने, म्हणजे खूप धूर झाल्यानंतर त्याचा त्रास होतो. मग त्यावेळेला काय केलं जावं, ते थोड्याशा मोकळ्या जागेमध्ये नेऊन त्या अगरबत्त्या लाव्या, म्हणजे त्या धुराचा उपद्रव होणार नाही. म्हणजे जर का जाणवलं की उपद्रव होतोय, त्रास होतोय, तर ती गोष्ट जी आहे त्याचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे, त्या वस्तूचा, त्या पदार्थाचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. केशराज बासांनी हे लक्षात जसं त्यांच्या आलं, त्यांनी त्या वाहना तिथेच त्यागल्या, म्हणजे सोडून दिल्या. परंतु नुसत्या सोडल्या नाही, लगेच पायातनं काढल्या आणि चालायला लागल्या असं नाही. तर त्या ठिकाणी तो शब्द येतो की तोडूनी सांडिल्या. तोडूनी म्हणजे त्या तोडल्या, म्हणजे त्या निकामी करून टाकल्या, जे आता उपयोगी येणार नाहीत अशा प्रकारे ते केल्या आणि त्या टाकून दिलेल्या आहेत. अर्थातच एखादी वस्तू आहे ती दुसऱ्याच्या उपयोगी गेली पाहिजे, आपण नाही उपयोगात आणत तर दुसऱ्याच्या कोणाच्या तरी उपयोगी जाईल. परंतु जो दुसरा व्यक्ती त्या पदार्थाला किंवा त्या वस्तूला उपयोगात आणेल, तो व्यक्ती कशा प्रकारचा कसा असेल आपल्याला माहिती आहे का. एखाद्या व्यक्तीने त्या वाहना उपयोगात आणल्या की चांगल्या वाहन आहेत, कोणीतरी सोडून गेलं इथे म्हणून त्यांनी त्या घातल्या, आणि तो कोण आहे, तो शिकारी आहे. तो शिकारी आहे, त्याच्या पायात वाहना नाही, त्याच्यामुळे त्याला धावताना थोडा त्रास होतो. आणि नेमका या वाहना भेटल्या, आता काय होईल, शिकारी जो आहे त्याला धावायला त्या शिकारा मागे त्या काय होईल, त्याला सोपं जाईल, तो जास्त वेगाने धावू शकेल. म्हणजे दोषार्थी सुद्धा त्या वाहना उपयोगी जाऊ शकतात. तुम्ही एखादा पदार्थ जर का त्याला स्पर्श केलेला आहे, तुम्ही स्वतः तो ठेवलेला आहे पदार्थ, तर मग त्या पदार्थाचा जो व्यक्ती चांगला वाईट काय उपयोग घेईल त्याचं निमित्त दोष आपल्याला लागत असतो. जसं एकदा असं झालं की एकाने मला येऊन सांगितलं की आम्हाला त्या दिवशी रस्त्याने जाताना काही पैसे सापडले, रस्त्यावर पडलेले होते. तर मग
मग ते म्हणे माझ्या सोबतच्या त्या व्यक्तीने उचलले, तो अन्य होता. मग तू काय केलं? म्हणे मी पण उचलले काही. नंतर लक्षात आलं की आपल्याला हे उचलायचे नव्हते, आता याचं काय करायचं? म्हटलं ते उचलले नव्हतेच पाहिजे. मग म्हणजे परत टाकून येऊ का तिकडे? म्हटलं परत आता तुझा हात लागलाय, मगाशी कुठल्या तरी व्यक्तीच्या हाताने सांडलेले होते, त्याला निमित्त तो होता. आता जे सांडले जातील त्याला निमित्त तू आहेस. आता त्याचं कोणी काही द्रव्य घेऊन कोणी मांसाहार करेल, मद्यपान करेल, अजून काही वाईट कार्य करेल, त्याचं निमित्त तुला लागेल. आता तुझा स्पर्श आहे त्याला. मग आता करायचं काय? मग ते मंदिरात देऊ का मी काही अन्नधान्य काही? म्हटलं नाही, हे पैसे कुठले आहेत आपल्याला काय माहिती नाहीये, कोणी चोरी करून आणलेले असतील वगैरे, तर मग त्या पदार्थ त्या द्रव्याचा आपल्याला काही घेता येत नाही. करू काय म्हणे? कुठे जिथे ठेवेन तिथे काही ना काही निमित्त बी सुरू होऊन जाईल. मग त्याला सांगितलं की बघ, असं काही वस्तू घेऊ नये ज्या खाण्याच्या उपयोगी जात नाही, वापरण्याच्या उपयोगी जातील आणि ते वापरून संपूनही जातील. मग त्यांनी त्या पद्धतीचं काही साहित्य तो घेऊन आला आणि ते उपयोगून संपवून टाकलं. अर्थातच आपला स्पर्श जर का एखाद्या गोष्टीला झाला तर त्या पद्धतीने तिथे जर का निरीक्षण केलं, चिंतन केलं, तर त्याला निमित्त आता आपण ठरणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी जेही काही निष्पन्न होईल त्याला कुठेतरी निमित्त आपण राहू, आणि आपण राहिल्यामुळे पुढे काय त्याच्यामधनं दोष घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? या गोष्टीविषयी निश्चितच आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि अशा कुठल्याही गोष्टीचा, पदार्थाचा, वस्तूचा त्याग करताना तो ती गोष्ट निकामी, ती वस्तू थोडी निकामी करून हे करावी. याचं अजून एक उदाहरण आपल्याला घेता येईल. म्हणजे जसं डोमेग्रामला असताना ते एका रात्री काय झालं, रेईनायकाच्या आवारावर थोडीशी धाड पडलेली होती, काही दरोडेखोर आलेले होते, काही चोरीसाठी म्हणा वगैरे. आणि त्याच्यामध्ये आमच्या स्वामींनी भटोबासांना पाठवलं की बघा काय झालंय, कसला गोंधळ आहे. आणि वर गेले, छतावर गेले भटोबास, उंच मठाच्या छतावर गेले. तिथून पाहिलं की इथे सगळं ते घेरलेलं आहे लोकांनी, आणि आता इथे युद्ध सुरू आहे, म्हणजे बाणानी वगैरे म्हणा. आणि भटोबासांना पूर्वीच आठवले, म्हणजे आधीचा वेळ आठवला, आणि ते म्हटले बळी रे बळी, असं ते बोलले. असं बोलल्या बोलल्या त्याच्यामध्ये एक शब्दवेधिया बाण मारणारा तो एक होता. म्हणजे जिथून शब्द आला तिथे बरोबर तो बाण मारणार, की म्हणजे आवाज कुठून आला, तोंडातनं आलेला आहे, तो बरोबर त्या आवाजाचं लक्ष हे करून बरोबर तिथे बाण मारणार, आणि ते तोंडातच लागणार बाण, असा तो शब्दवेधिया तिथे तो त्याच्यामध्ये एक होता. त्यांनी बरोबर बाण मारला, पण तो भटोबासांच्या कानाजवळून गेला. आणि मग ते खाली आले. स्वामींनी त्यांना शिक्षा पण केला, आम्ही फक्त तुम्हाला बघायला पाठवलेलं होतं, बोलायला पाठवलेलं नव्हतं, तुम्ही का बोललात वगैरे तो प्रसंग झाला. स्वामींनी शिक्षा पण केलं. दुसऱ्या दिवशी देमतीची झाडण्याची सेवा होती, मठ झाडण्याची सेवा होती, अंगण झाडण्याची सेवा होती. आणि ते झाडता झाडता तिला तो बाण भेटला, आणि तो बाण त्यांनी त्या रेई नायकांना नेऊन दिला. हे तुमचा बाण आमच्या तर काही कामाचा नाही, बाण हे तुमच्या कामाचा आहे, म्हणून त्यांना नेऊन दिला. येऊन स्वामींना सांगितलं. स्वामी म्हटले कुठे तो बाण? मग ते म्हणाले मी देऊन आले, आपल्या काही कामाचा आहे तो. त्यांच्याकडे धनुष्य आहे, आपल्याकडे कुठे धनुष्य आहे? ज्याचं धनुष्य त्याचंच बाण. स्वामी म्हटले घेऊन या तो बाण. तो घेऊन आणला. त्याचं टोक जे आहे ते बोथट केलं, त्याला तोडलं, तोडायला लावलं त्याला, आणि जमिनीमध्ये पुरायला लावलं. आणि स्वामी विचारतात तुम्हाला माहिती आहे असं आम्ही का करायला लावलं? कारण की तुम्ही तो बाण त्यांना नेऊन दिला, आणि तो बाण आता तर कशाच्या कामी येईल? तो काही चांगलं करण्याच्या कामी येतं का बाण? बाण म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासाठीच म्हणून तो तयार केला जातो. म्हणजे जो व्यक्ती तो बाण बनवतो तो काही शुभ कार्यासाठी तो बाण बनवत नाही, तो मृत्यूसाठीच, एखाद्याला मारण्यासाठीच तो बनवत असतो. आणि त्याने तो बनवलेला त्या हेतूने, ज्याने कोणी विकला तोनी त्या हेतूने, जो कोणी तो उपयोगात आणतो तो पण त्याच हेतूने तो उपयोगात आणतो.
आणि आता तुम्ही ज्यांना नेऊन दिलं त्यांना सुद्धा बरंच झालं की बरं झालं बाण भेटला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की निमित्त गोमट जसं असतं तसं निमित्त ओकट सुद्धा असतं. निमित्त पुण्य असेल तसं निमित्त पाप सुद्धा असतं. एखाद्या चांगल्या क्रियेला तुम्ही निमित्त होता तसंच तुम्ही एखाद्या वाईट गोष्टीला सुद्धा निमित्त होत असता. स्वामींनी तो बाण आणून तो मोडायला लावला, तो पुरायला लावला, म्हणजे परत तो कोणाला भेटू नये आणि भेटला तरी त्याचा उपयोग होऊ नये म्हणून तो तोडायला सुद्धा लावला, तो बोथट करायला लावला, टोक त्याचं मोडायला लावलं, जेणेकरून जर का तो बाण त्यांनी उपयोगात नेला असता, कोणाचा जीव घेतला असता, तर आता त्याला स्पर्श कोणाचा झालाय, देवतींचा झालेला आहे आणि मग ते निमित्त त्याच्यामध्ये ठरले असते. म्हणून एखादी क्रिया करताना आपल्याला हे बघायचं, आपण कुठे वाईट गोष्टीला हा पदार्थ उपयोगी जात असेल तर त्याला निमित्त आपण होता कामा नये. म्हणजे वाईट गोष्टीला तर अजिबात निमित्त होऊ नये, पण समोरचा व्यक्ती त्या वस्तूचा किंवा त्या पदार्थाचा उपयोग चांगल्यासाठी करतोय का वाईटासाठी करतोय हे आपल्याला लक्षात येत नसतं. म्हणून त्याची मोडतोड करून तो बाण आमच्या स्वामींनी निकामी केलेला आहे. जुन्या काळातले अधिकरण सुद्धा, जसं आमचे जे गुरुजींचे गुरुजी होते आदरणीय कैवल्यवासी श्री भालोदकर बाबाजी भालोदचे, ते सुद्धा एखादं फळ खातात आणि त्या फळामध्ये जर का बी असेल, जसं चिकू असतं, चिकूमध्ये बी असते, तर त्या बिया तशाच ठेवायच्या, फेकून नाही द्यायच्या, त्या ठेवायच्या आणि त्या ठेचायच्या, तोडून टाकायच्या त्या. म्हणजे चिकूची बी असेल तर ती तोडायची, त्याचे 2-3 भाग करायचे आणि मग फेकायचं. जर का अशीच ती बी फेकली तर काय होईल, ती उगवेल, अंकुरित होईल, त्याचं पुढे जाऊन झाड वृक्ष होईल. म्हणजे त्याला निमित्त कोण आहोत, आपण आहोत. म्हणजे इतका बारीक विचार करणारे अधिकरण आपल्या पंथामध्ये होते किंवा आहेतही. म्हणजे या ठिकाणी एवढं निमित्तत्वाबद्दल आपण एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आता जर का कुणाशी आपण काय बोलताना आपण त्याला काय सांगू आणि त्याचा नंतर तो काय उपयोग करेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून बोलत असताना सुद्धा आपल्या बोलण्यामुळे कुणीतरी दोषास पात्र होईल. म्हणजे जसं असतं ना की आपण हळूच सांगून टाकतो की ते तुमच्याबद्दल असं असं बोलत होते बरं का. आता तुम्ही तर सांगितलं, तुम्ही का सांगितलं, आपण का सांगतो बरं एकमेकाचं एकमेकाला, आपल्या पोटात राहत नाही, मनात राहत नाही, त्याला नाही तर दुसरं कोणाला तरी आपण सांगणारच. आपल्याला त्याशिवाय चैन पडत नाही, बेचैन होऊन जातो आपण. आणि एकदा सांगितलं की बरं वाटतं एकदम. तोपर्यंत त्याच्या आधी जर का ब्लड प्रेशर मोजलं आपलं तर खूप हाय दिसेल. एकदा सांगितल्यानंतर ब्लड प्रेशर मोजलं तर ते एकदम नॉर्मल होऊन असलेलं दिसेल. आता ज्या व्यक्तीला आपण सांगितलं तो व्यक्ती गप्प बसणार आहे का, तो तिथे भांडायला जाणारच आहे लगेच. आता त्या भांडणाला निमित्त कोण झालं, त्यांच्या वाईटपणाला निमित्त कोण झालं, त्यांची भांडणं 10 लोकांनी ऐकली, याच्या बाजूची लोक त्यांच्या विरोधात झाली, त्यांच्या बाजूची लोक त्यांच्या विरोधात झाली, याला निमित्त कोण झालं, आपण झालो. म्हणून वाईट गोष्टीला निमित्त होऊ नका. ते त्यांच्याविषयी वाईट बोललेले असतील तर त्यांच्यापर्यंत कधीतरी पोहोचेल, कारण की ओठांतरा निघाले ते देशांतरा जाणार असं स्वामींनी सांगितलेलं आहे. ते त्यांच्या पद्धतीने पोहोचू द्या किंवा नको पोहोचू द्या, परंतु आपल्याकडनं ते पोहोचलं नाही पाहिजे. आणि त्याविषयी आपण त्या गोष्टीला निमित्त ठरता कामा नये, ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून केशवदासांनी काय केलेलं आहे, त्या वाहनात तोडून तिथे सांडलेले आहेत, म्हणजे जेणेकरून त्या वाईटाच्या उपयोगी जाऊ नये. आता तुम्ही म्हणाल मग चांगल्याच्या उपयोगी गेले असते की, परंतु चांगल्याच्या उपयोगी जाईलच असं नाही, कारण की हे कलियुग आहे. आमच्या स्वामींनी वचन सांगितलं की चहुयुगी हिंसा अधर्म, परंतु कलियुगासाठी स्पेशल वचन सांगितलं कलियुगी हिंसा अधर्म. चहुयुगामध्ये हिंसाचा अधर्म आहेच आहे, पण कलियुगामध्ये स्पेशल वचन देवाने केलं युग धर्मामध्ये की कलियुगी सुद्धा हिंसा अधर्म सांगितलेला आहे. का बरं कृतियुगी हिंसा अधर्म, त्रेती हिंसा असं युगाची नावे घेऊन का नाही सांगितलं, कारण की कलियुग हे वाईट कार्य करण्याच्या बाबतीमध्ये जास्त अग्रेसर आहेत बाकी 3 युगापेक्षा.
क्रूर बुद्धी, क्रूर भावना या युगामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते। आणि म्हणून आपल्याला जसा काळ लोटतोय पुढे तसं तसं तुम्हाला लगेच बदल बघायला मिळतो। तुमच्या आजोबांच्या काळातला काळ वेगळा आहे, त्या वडिलांच्या काळातला काळ वेगळा आहे, आपल्या काळातला काळ वेगळा आहे। आत्ता तुम्ही म्हणता की पुढच्या काळाचं काही खरं नाही बरं का, पुढच्या पिढीचं, पुढच्या याचं आपण त्याच्यात राहू नाही शकत, एवढा झपाट्याने तो भाव बदलतोय। आणि याच्यामध्ये अधिकाधिक वाईट गोष्टींचं जास्तच प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो। आणि म्हणून कलियुगामध्ये जी ही वस्तू तुम्ही त्या ठिकाणी द्याल किंवा ती वस्तू एखाद्याला सोपवाल तर तो त्याचा चांगलाच उपयोग करेल असं नाही। मुलांना तुम्ही अभ्यासाला मोबाईल दिला, ते काय करतात, त्याच्यामध्ये खेळत राहतात, म्हणजे चांगला उपयोग नाही केला जात। ही कलियुगाचा त्या काळाचाच तो भाव आहे। आणि म्हणून वाहना जरी आहेत, चपला जरी आहेत, त्याच्याने काही वाईट तर गोष्ट घडणार नाहीये, मग काय हरकत आहे तसेच जर का कोणी वापरल्या जरी, परंतु तो व्यक्ती कोण आहे, कसा आहे, तो कशासाठी त्याचा उपयोग करेल हे काही आपल्याला माहिती नाही। म्हणून त्या वाहना त्यांनी तशा तोडूनी सांडलिया, मग येऊनी भटोबासांपुढे सांगितले। आणि मग एकदा येऊन त्यांनी भटोबासांपुढे सांगितलं की असं असं घडलं बरं का, की मला असं असं दूषण त्या ठिकाणी दिल्या गेलं आणि खरोखरच होतं ते की माझ्याच पायामध्ये वाहना होत्या, बाकीच्यांच्या नाही, हे लक्षात आलं आणि लगेच त्या ठिकाणी मी त्या वाहनांचा त्याग केला, असं भटोबासांपुढे त्यांनी ते सांगितलं। हे मी बरोबर केलं की नाही केलं, कारण की 7-5 दिवसा आपली दावली दावी, जे आपण जे आचरण करतो, जे काही आपल्याकडनं घडत राहतं, ते सर्व आपल्या श्री गुरुजींना आपण सांगितलं पाहिजे। तुम्ही जे काही बरोबर केले तेही सांगितलं पाहिजे आणि जे तुमच्याकडनं चूक झालेली ते पण तुम्ही सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं यथायोग्य जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आपल्याला त्यावेळेला लाभत असतं। गुरूंकडनं तरी आपण काही गोष्टी लपवू नये, जेणेकरून उद्या एखादं कार्य तुम्हाला चांगलंच वाटतंय, परंतु ते जर का तुमच्या दृष्टीने जरी चांगलं असलं तरी तुमच्या आध्यात्मिक प्रवासाच्या दृष्टीने ते चुकीचं असू शकतं, हे आत्ता आपल्याला कळत नाही। लहान मुलांना वाटतं की कॅडबरी खावी, गोड लागते, चांगली लागते, ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, पण आपल्या दृष्टीने नाही, त्यांचे दात खराब होऊ शकतात, त्यांना अजून काही पोटाचा विकार होऊ शकतो, हे आपल्याला कळत असतं, ते लहानांना कळत नसतं। तसं आपल्या गुरुजींसमोर आपण लहानच असतो, तर काही गोष्टी आपल्याला नाहीच कळत, ते श्री गुरुजींना आपल्या बरोबर त्या गोष्टी कळतात आणि म्हणून त्यांच्याकडे काही गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत। आजकालच्या काळामध्ये शेअर करण्याची जास्त पद्धत आहे, सांगायची एकमेकांना, पाठवायची समोर, फॉरवर्ड करायची, तर आपण इतर गोष्टी ते एकमेकांना सांगत राहतो, ज्याचा उपयोग होईल का नाही होईल, परंतु श्री गुरुजींकडे काही गोष्टी सांगितल्या की ज्ञान गुरूंकडे काही गोष्टी बाबी आपण समोर मांडल्या तर निश्चितच त्याचा आपल्याला उपयोगच होईल, नुकसान होणार नाही। आणि ते भटोबासांना त्यांनी सांगितलं, तयावरी भटोबासी म्हणितले, आणि भटोबासांनी ते ऐकलं आणि भटोबास म्हणतात, केशवदया माझे मार्गीचा महात्मा ऐसा तूची की। आचार्य भटोबासांनी म्हटलं, त्यांनी जरी तुम्हाला म्हटलं की तुम्ही भटमार्गीचे नाहीत वाहनांमुळे वगैरे, परंतु असं काही मनामध्ये काही आणायचं नाही। केशवदया माझी मार्गीचा, म्हणजे केशवदेवा माझ्या मार्गीचा महात्मा ऐसा तूची की, म्हणजे तू माझ्याच मार्गाचा महात्मा आहेस। तुम्ही जरी वाहना घातल्या काय नाही घातल्या काय म्हणून तुमचा काही मार्ग बदलत नाही, तुमचं लक्ष बदलत नाही, तुमचा देव धर्म, तुमचं विधी आचरण हे काही बदलत नाही, म्हणजे त्याच्यावरून एवढं काही मनाला लावून घेऊ नका, परंतु जे केलं ते मात्र चांगलं केलं। योग्य निर्णय जर का घेता आला, आपल्याला जर का वाटलं नाही मला चपलांशिवाय चालणार नाही, कुणाला मी म्हटलं की बाबा तुम्हाला भिक्षेला जायचं असेल तर मग बिना चप्पल जावं लागेल, ते म्हणे बिना चप्पल काही आम्ही चालू नाही शकत, कारण की कधीच बिना चप्पल चाललो नाही, पायानी असं ते खडे गोटे रुततील, जमणारच नाही चालायला। म्हटलं ठीक आहे, तुम्ही चपला सोबत ठेवा, परंतु घालू नका, थोडा अंतर चालून बघा,
नाही जमलं तर घाला चपला परत. नंतर मग त्यांनी सांगितलं आम्हाला जमलं, बिना चप्पलने गेलो, बिना चप्पलने आलो, आता काही वाटत नाही. म्हणजे सवय, काही गोष्टींचं अन्यथत्व आपल्याकडे असतं की मला ते खाल्ल्याशिवाय चालणार नाही. आमच्या महादाईसांना वाटायचं की तूप जर का मी नाही खाल्लं तर माझं पोट दुखेल, असं त्यांच्या मनात बसलेलं होतं. आमच्या स्वामींनी ते तूप बंद करायला लावलं आणि मग बघितलं त्यांनी, अरे काहीच नाही, तूप नाही खाल्लं तरी पोट काही दुखलं नाही. म्हणजे आपण उगाचच ते डोक्यामध्ये धरून ठेवलेलं होतं. मग स्वामींनी सांगितलं असं काही तूप वगैरे खाण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर परत एकदा बेलापूरला आमचे स्वामी स्वतः त्यांना तूप वाढायला गेले. का बरं? कारण की नंतरच्या काळात महादाईसांनी तूपच बंद करून टाकलं, खायचं नाही म्हणजे नाहीच. मग ते परत चुकीचा अर्थ त्यांनी धरून ठेवला. मग स्वामी जेव्हा तूप वाढायला गेले तेव्हा ते काही तूप घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे का बरं? म्हणे नाही, आपणच सांगितलं तूप खायचं नाही. म्हटलं स्वामी म्हणतात की तुमच्याकडून तुम्हासी काही न व्हावे, म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं खाऊ नका, तुमच्या वासने इंद्रियांच्या गरजेप्रमाणे तुम्ही जे काही ग्रहण करता ते न करता येथून तुम्हा सकळ व्हावे. की म्हणजे ईश्वर दत्त जर का काही प्राप्त होत असेल तर ते तारतम्य बघून ते खावं. आवश्यकता असेल प्रकृतीला तर निश्चित खावं. प्रीतीचा पदार्थ असेल तर तो निश्चितच खावा, परंतु तो सुद्धा तुमचा परिच्छेद लक्षात घेऊन. परंतु तो पदार्थ अजिबातच खायचा नाही असं काही मनात ठेवायचं नाही आणि तोच पदार्थ खात सुटायचा असं सुद्धा असलं नाही पाहिजे. एक तारतम्य बघून कधी खा आणि कधी नको खा, किंवा तो आवडीपूर्वक तुमच्या वासनेने तुमच्या इच्छेने तो खाऊ नका, तर ईश्वर इच्छेने जर तो ग्रहण केला तर काही हरकत नाही असं भटोबासांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुमचा जो काही धर्म आहे तो तर योग्य प्रकारे तुम्ही आचरण करतच आहात, केशराज बासांना आचार्य म्हणतात, आणि तुम्ही याच मार्गीचे आहात, माझ्याच मार्गाचे तुम्ही आहात. आईसे तोषले आणि तोषले. कशामुळे तोषले? जरी त्यांनी वाहना घातल्या तरी ते काही धर्मापासून गेले नाहीत. वाहना जरी घालता येते तरी पण धर्म वार्तेमध्ये तर त्यांचा एकदम सिंहाचा वाटा आहे, धर्मचर्चेचा मध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि आता त्यांनी वाहना त्यागलेल्या आहेत. या त्यागल्या वाहना येण्याअर्थी सुद्धा काय आहे की त्यांचं जे काही आचरण आहे, म्हणजे एखादी गोष्ट कळल्यानंतर लक्षात आल्यानंतर लगेचच तो जो काही दोषयुक्त जो काही पदार्थ असेल तो लगेच त्या ठिकाणी त्यांनी त्यागला, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या वेळेला त्यांनी जे काही निर्णय घेतला, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काहीतरी योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. ज्ञान श्रवण करणं हेच नुसतं महत्वाचं नाही. तुम्ही म्हटले आम्ही रोज पोथी ऐकतो, रोज पोथी ऐकणंच हे काही महत्वाचं नाही. त्या निरूपणातनं तुम्ही तुमच्यात काय बदल करून राहिलेले आहेत, निरूपणातले कुठले वाक्य तुम्हाला ते लक्षात येऊन राहिलेत की हे असं आहे, बरं हे चुकीचं आहे बरं का. निरूपणात सांगितलं रोज पश्चात प्रहरी उठीजे, उठण्याचा कालावधी माहिती पडला पण आपण उठलोच नाही, म्हणजे निरूपणातनं आपण काहीच नाही घेतलं, फक्त निरूपण श्रवण केलं. तर त्याच्यामध्ये तो बदल करणं गरजेचं आहे. निरूपणातनं एखादं गुणदायक वाक्य ऐकायला मिळालं तर तो गुण आपल्यामध्ये उतरवला पाहिजे. निरूपणातनं एखाद्या दोषाबद्दलची माहिती मिळाली तर तो दोष आपल्यामध्ये आहे का हे सर्च केलं पाहिजे, शोधलं पाहिजे आपण, आणि तो दोष काढून टाकला पाहिजे. म्हणजे चांगल्या गोष्टी ऐकल्या तर आपल्यात आणल्या पाहिजेत, वाईट गोष्टी ऐकल्या तर ते आपल्यामध्ये असतील तर त्या बाहेर काढल्या पाहिजेत. इत्यादी प्रकारे आपण त्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. केशराज बासांना दोषयुक्त वाक्य ऐकायला मिळालं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे वाक्य कोणासाठी आहे, हे तर वाक्य आपल्यासाठीच आहे, आपल्याच पायामध्ये वाहना आहेत. मग आता काय केलं पाहिजे, ही ओळख तर आपली अशीच होऊन जाईल, पुढे पण असंच होईल. म्हणून मग आता काय केलं पाहिजे, या वाहनांचा त्याग केला पाहिजे. आपण असतो तर आपण पुढे गेलो, तो व्यक्ती तिकडे निघून गेला त्याच्या वाटेने, त्याची ना आपली काही परत भेट होणार नाहीये. कशाला त्यांनी म्हटलं म्हणून काय आपल्या चपला फेकून द्यायच्या का आपण, इतक्या महागाच्या चपला आहेत. आता चपलाही खूप महाग घालतात लोक. एकाची चप्पल बघितली ते म्हणे 2000 रुपयाची चप्पल आहे. म्हटलं बाप रे, म्हणजे ही चप्पल जर का मंदिराच्या बाहेर काढून जर का निरूपणाला बसला माणूस
निरूपणात मनच नाही लागणार. मला तर वाटतं ते चपला पिशवीमध्ये गुंडाळून ते सोबतच ठेवत असते. एवढी महाग चप्पल असते का कुठे? असते म्हणा, परंतु एवढं काही महाग चप्पल वापरायची काही आवश्यकता नाही. म्हणजे चांगली चप्पल वापरा, परंतु खूपच महाग झाली ही. अर्थातच ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो ज्याची स्वातंत्र्य, कोणी कुठलं काय कसं वापरायचं ते. परंतु या ठिकाणी योग्य जर का बाब असेल तर काही हरकत नाही. परंतु असं काही दोष आपल्यामध्ये दिसला तर निश्चितच आपण तो त्यागला पाहिजे. तो धरून ठेवायचा नाही की नाही हे आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे, असं नाही. थोडासा बदल आपल्याला करता येत असेल आणि त्याच्यामुळे धर्म टिकत असेल आपला, किंवा धर्म वृद्धिंगत होत असेल आणि आपली पण अन्यथा सवय जर का तुटत असेल तर निश्चितपणे आपण ती तोडली पाहिजे. पुढची स्मृती येते 219 क्रमांकाची. भटा भिक्षा याचनी जना वेधू. भटोबास भिक्षा याचनी म्हणजे भिक्षा जेव्हा मागत होते तेव्हा जनलोक वेधल्या जात होते, त्याबद्दल सांगतात. भटोबास भिक्षे जाती. आचार्य भटोबास हे जेव्हा भिक्षेला जायचे आणि भिक्षेला गेल्यानंतर भटोबासांचा भिक्षा शब्द गुजरध्वनी घोळीला उमटे. आणि जसं सांगितलं की भिक्षा मागताना कुणी कुठल्या शब्दाने भिक्षा मागतात, कुणी काहीतरी असं म्हणून भिक्षा मागतात. प्रत्येकाचा भिक्षा मागण्याचा म्हणजे अन्य रहाटी मधला सुद्धा वेगवेगळे शब्द ते म्हटल्या जातात. आचार्य भटोबासांनी तेव्हा स्वामींना विचारलेलं, आपण भिक्षा म्हटलं तर चालेल का? काही हरकत नाही, जे पाहिजे तेच मागायचं, आपण भिक्षा पाहिजे ते भिक्षाच म्हणायचं. आणि तेव्हापासून आमच्या स्वामींनी त्यांना जे काही झोळी दिलेली आहे, झोळीची आणि तुमच्याशी काय आहे लग्न का, म्हणजे त्याची तुमची गाठ आहे त्या झोळीशी, हे शेवटपर्यंत तुम्ही ही झोळी तुमच्याकडे ठेवा म्हणून स्वामींनी सोपवलेली ती झोळी आहे. तो भिक्षा विधी आहे, तो भिक्षा हा शब्द आहे. आणि जेव्हा केव्हा आचार्य भटोबास भिक्षेला जायचे आणि तिथ्या घरी, ज्या घरी भिक्षा मागायची आहे त्या घराच्या अंगणात उभं राहून आचार्य भटोबास म्हणायचे भिक्षा, असा शब्द उच्चारायचे. असा शब्द उच्चारायचे तर तो शब्द कसा होता? गुजरध्वनी घोळीला उमटे, म्हणजे त्याच्यामध्ये गांभीर्य होतं. तो शब्द नुसताच असा नव्हता. जसं एखादा व्यक्ती जो बोलतो त्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला तेव्हाच प्रभावतं जेव्हा तो शब्द त्याच्या अंतःकरणातनं आलेला असतो, त्याच्या मनापासनं तो बोलत असतो. आणि तो व्यक्ती तो शब्द मनापासनं तेव्हाच बोलू शकतो जेव्हा त्या वाक्यातल्या अर्थाचं आचरण तो स्वतः करत असतो. जर का मी स्वतः स्मरण करत नाही, तुम्हाला म्हटलं स्मरण करा स्मरण करा, तर माझ्या त्या वाक्याचा प्रभाव तुमच्यावर होणारच नाही. मी जर का विधी आचरण करत नसेल, तुम्हाला किती मी काथ्याकूट करून सांगितलं तरीही तुम्हाला ते उमटणार नाही, उलट झोपच येईल. बरं का, प्रवचनात झोप येते चांगली. काही लोक प्रवचन संपल्यानंतर नाराज होतील, प्रवचनात चांगली झोप होत होती, हो आता घरी झोपच होत नाही आमची, असंही होऊ शकतं. मग हे मी किती जरी सांगितलं तर उलट तुम्हाला कंटाळेल ते ऐकून ऐकून, परंतु ते त्याचा उमट होणार नाही. मग त्या गोष्टी मला स्वतःला आचराव्या लागतात आणि आचरण केल्यानंतर त्या बोलाव्या लागतात. आणि ते जे बोललं जातं तो अनुभवीचं जे वाक्य असतं, जसं एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे असं आहे ना. स्वामींनी सांगितलं भिक्षेला गेलात तुम्ही, त्या दिवशी भिक्षाच नाही मिळाली, मग दुसऱ्या दिवशी मिळेल भिक्षा. दुसऱ्या दिवशी पण गेलो आणि भिक्षाच नाही मिळाली, मग तिसरा दिन मिळवायची नाही, तिसऱ्या दिवशी मिळेलच. म्हणजे स्वामींनी आपली तयारी करून ठेवलेली आहे. असं समजू नका की रोज तुम्हाला पक्वान्न मिळते, रोज भिक्षा मिळेल. एखाद्या वेळेस असाईल की देवासाठी उपाशी राहावं लागेल, मग एखाद दिवस काही हरकत नाही, सवय आम्हाला, दुसऱ्या दिवशी पण उपाशी राहावं लागेल, काही हरकत नाही. ती पण तयारी साधकाची आहे. कोणाची आहे? ईश्वर साधकाची ती तयारी आहे. आणि तो इतिहास आहे. दंते गोपाळ वास उपाशी राहिलेले आहेत, भिक्षा नाही मिळाली, नाही घेतली त्यांनी, म्हणजे नाही मिळाली तर 2 दिवस उपवास आहे, तिसऱ्या दिवशी सुद्धा भिक्षा मिळालेली नाहीये. स्वामींनी तर सांगितलं तिसऱ्या दिवशी भिक्षा मिळेलच.
आणि तिसऱ्या जर का दिवशी भिक्षा नाही मिळाली तर त्या दिवशी आम्ही भेटू. किती सुंदर आहे ना. आपल्याला भिक्षा मिळाली तरी आनंदच आहे, कारण की ते अमृत आहे, देवाने विहित केलंय. पण भिक्षा जर का नाही मिळाली अजून चांगलं आहे की त्याच्यामध्ये देव भेटणार आहेत. म्हणजे त्या वेळेला आपल्याला तो अनुभव जर का आपण हा केलेला असेल की आपण विधी आचरणाला गेलो आणि सहाय्य झालं, त्याचा इतका मनस्वी आनंद असतो आपल्याला की खूपच. त्या दिवशी मी वांबुरीमध्ये होतो आणि असं झालं की आमच्या संबंधित काही पंगत होती, म्हणून मी ते दंडोत करेपर्यंत माझ्या इकडे ताटामध्ये काही वाढल्याच गेलं नाही. मग ते भाजी वाढल्या गेली, कढी वाढल्या गेली, पण भाकरी वाढलीच नाही. आणि मी एका व्यक्तीला सांगितलं मला भाकरी पाहिजे. ती पण व्यक्ती गेली तर ते पण त्यांना यायला उशीर लागला, भाकरी आलीच नाही. इकडे जय होऊन गेलं, लोकांची जेवण सुरू झाली, मला भाकरीच नाही. आता तिथेच गुरुजींच्या बाजूलाच बसलेलो होतो मी जेवायला. मामाजींनी बघितलं, भाकरी आली नाही याला. त्यांनी त्यांच्या ताटातली भाकरी दिली आणि परत ती भाकरी संपत येत नाही, परत भाकरी पाठवली. म्हणजे त्या दिवशी पूर्ण मामाजींच्या ताटातलीच भाकरी मला मिळाली. मला त्या एका वचनाचं हे झालं की एकी दिन मिळे. स्वामींनी तर अख्खा दिवस सांगितलेला आहे, एका दिवसभर तुम्हाला भिक्षा नाही मिळणार. परंतु देव असं कधी होऊ देत नाही. मला एका दिवसाचं सोडा, एका वेळीच नाही मिळालं फक्त, पण त्या वेळेला सुद्धा एक प्रकारे ती व्यवस्थापन झालेलं आहे. म्हणजे माझ्यासाठी तो अनुभव मी घेतलेला असल्यामुळे तो श्रोत्यांना किती कसा भावेल तो माहिती नाही, पण मला तो अनुभव काहीतरी वेगळाच होता की त्या वेळेला ते बरोबर श्री गुरुजींकडनं ते प्राप्त झालं. म्हणजे देव आम्हाला एका दिवसासाठी काय, एका वेळेसाठी सुद्धा उपाशी राहू देत नाही. परंतु ती तशी वेळ आणतात, परंतु वेळेवर सहाय्य मात्र करतात. तो अनुभव, सहाय्याचा अनुभव ज्याने कोणी घेतलेला आहे तो जेव्हा तुम्हाला अनुभव सांगेल त्यावेळी तुम्हाला ते उमटणार. जर का तो अनुभव मी घेतलेला नसेल तर मी तुम्हाला तो उमटवू शकत नाही. म्हणजे अनुभव असला पाहिजे. आणि आचार्य भटोबासांना असा अनुभव तर कितीतरी वेळा आलेला आहे. परमेश्वर सहाय्याचा अनुभव हा भटोबासांपेक्षा, म्हणजे भटोबासांना इतक्या वेळ प्राप्त झालेला आहे. परमेश्वर हृदयगाम्य ज्यांनी केलेले आहेत, सतत देवाला आठवणं. म्हणजे आता अधिकरण जे बोलतात ते नुसते शब्द नसतात, ते परावाणी, पराशक्ती जी असते ती अशी घोळीली, म्हणजे परमेश्वराकडनं जे शब्द येतात आणि त्या शब्दांमध्ये हे शब्द घोळलेले असतात आणि मग ते सांगितल्यानंतर ते इथे तुमच्या हृदयामध्ये बसतात. त्याचं एक समाधान वाटतं. ब्रह्मविद्या ऐकल्यानंतर समाधान वाटतं. त्याचं कारण ते आहे की ते परमेश्वराकडनं काही गोष्टी येतात. बोध आणि बोध शक्ती ते इथून किंगा, ते ह्या शब्दांमध्ये मिसळल्या जातं आणि मग ते दिल्या जातं. जर फिक्की चहा दिली, त्याच्यामध्ये जर का साखर टाकून ती गोळली तर ती चहामध्ये तो गोडवा येतो. तसं हे शब्द कोरडे असतात, परंतु त्यामध्ये परमेश्वराची शक्ती जेव्हा येते, परावाणी जेव्हा घोळल्या जाते त्याच्यामध्ये, त्यावेळी त्या शब्दांमध्ये एक समाधान किंवा त्या शब्दांमध्ये तुमच्या अंतःकरणाला शांत करण्याची ती एक क्षमता त्या शब्दांमध्ये असते, ते परमेश्वरामुळे. आणि ते ऐकल्यानंतर मग आपल्याला बरं वाटतं. आचार्य भटोबासांना तर हे सर्व शब्द देवानेच दिलेले आहेत. वरून स्वामी म्हणतात हा येथीचेची बोलेल की, म्हणजे आम्ही जे सांगू तेच ते बोलणार आहेत. आमच्या विधी वाक्या वेगळं आचार्य भटोबास कधीच विहरण वर्तन करणार नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सतत आचार्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराशिवाय काहीच नाही, नुसते देवाला आठवणं हाच विधी भटोबासांचा शेवटच्या कालावधीपर्यंत सुरू आहे. आणि असं त्यांचं हृदय देवाच्या आठवणीने भरून गेलेलं आहे. आता तो जे काही भिक्षा म्हणतात, हे फक्त आता अन्न भिक्षा मागायला गेलं म्हणून भिक्षा तोंडाने नाही म्हणत. हे माझ्या देवाने विहित केलेलं हे वचन आहे, माझ्या देवाने विहित केलेला हा भिक्षा विधी आहे आणि माझ्या देवाने सांगितला म्हणून तो मी मागतो आहे. आणि तो मागत असताना देवाला पूर्णपणे आठवून भिक्षा हा शब्द उच्चारला जातो. म्हणजे नुसता भिक्षा शब्द जो आहे हा नुसतंच भ आणि क्ष असे दोन शब्द जोडून त्याला वेलांटीने काना दिला आणि मग तो शब्द म्हटलाय, असा तो शब्द नाहीये.
हा त्या विधीला जाणीवपूर्वक जाणून आणि मग तो म्हटल्या गेलेला आहे, अनुभवपूर्वक तो म्हटल्या गेलेला असल्यामुळे तो शब्द जो आहे त्याच्यामध्ये एक भरीवपणा आहे, पोकळपणा नाही. ते म्हणतात ना, बोलाची कडी आणि बोलाचा भात, आमच्याकडे या फक्त बस. म्हणजे ते शब्द कसे पोकळ आहेत, ते भरीव नाही आहेत. परंतु भटोबासांचे शब्द ते पोकळ नाहीत, ते भरीव आहेत. पूर्ण जे अंतःकरणातनं जे ईश्वराचं नाम, ईश्वराचं वास्तव्य भरलेलं आहे, तिथून ते भरीव शब्द येतात. म्हणून त्या शब्दाला काय गांभीर्य आहे, त्या शब्दांमध्ये अनुभव आहे, त्या शब्दांमध्ये परमेश्वराचा वास आहे, त्या शब्दांमध्ये त्या विधीची जाणीव आहे. आणि सर्व मिळून तो भिक्षा शब्द जेव्हा उच्चारला जातो, शब्द ऐकिल्या रडते लेकरू हावरू सांडी, असा शब्द जर का नुसता भिक्षा हा शब्द कानावर पडला की तो ऐकल्यानंतर रडते लेकरू, एखादा मुलगा रडतोय, लहान मुलगा, तर तो रडणारा मुलगा ते शब्द ऐकून हावरू सांडी, म्हणजे त्याने जर का तो काही हट्ट धरलेला असेल. लहान मुलं का रडतात? काहीतरी हट्ट असतो त्यांचा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आणि तो ऐकत नाही. तो वस्तू दिल्याशिवाय तो ऐकत नाही. आणि आईला ती वस्तू द्यायची नाहीये. म्हणजे आधीच्या आया ज्या होत्या त्या असं मुलांनी मागितलं लगेच त्यांनी दिला असं नाही. मुलांनी वस्तू मागितलं पहिले फटकेच मिळायचे. आता तसं नाही, आता मुलांनी जे मागायच्या आधीच हजर असतं सगळं काय. मग त्या आईला ते द्यायचं नाहीये. तो मुलगा रडतोय, पण भटोबासांचा भिक्षा शब्द ऐकला की तो मुलगा तो हट्ट सोडून जायचा, सोडून द्यायचा, विसरायचा आणि त्या आवाजाकडे बघायचा की आवाज कुठून आला. भटोबासांकडे तो बघतच राहायचा. रडणं बंद झालं, हट्ट बंद झाला. यथा आमच्या धानाईसांनी हट्ट केलेला होता. काय हट्ट केलेला? रिद्धपूरला जायचा की कसला? स्वामींना जी हळद लावल्या जाते ती हळद मला लावा, मला स्वामींसारखं गोरं व्हायचंय. म्हणजे ती सावळी असावी कदाचित. मामाजींनी म्हटलं की कदाचित ती धानाईचा सावळी असावी, म्हणून तिचा तो वाटतंय की स्वामींचा वर्ण आणि माझा वर्णात फरक आहे. किंवा एरवी पण ती गोरी जरी असेल तरी सुद्धा त्या गोरेपणात आणि चांपे गौरामध्ये मोठा फरक आहे. स्वामींसारखी त्वचा माझी झाली पाहिजे, म्हणजे मी स्वामींसारखी दिसली पाहिजे, असली पाहिजे, हा संस्कार आहे. म्हणजे आपल्याला ज्यांच्याकडे जायचं आपण त्यांच्यासारखं झालो पाहिजे. देवाकडे जायचं तर देवासारखं निर्दोष झालो पाहिजे, निर्दोष दिसलो पण पाहिजे, चांगले दिसलो पाहिजे. देव चांगली दिसतात, आपणही चांगले दिसलो पाहिजे. हट्ट धरलेला आहे, हट्ट चांगलाच आहे, परंतु तो शक्य आहे का? त्याच्यात बदल करणं शक्य नाहीये. आणि आईच्या मागे लागले की मला पण तीच हळद लावा, ती कोणाचंच ऐकायला तयार नाही. आमचे स्वामी गेले, स्वामींनी तिला गोष्ट सांगितली, चिव काऊची गोष्ट सांगितली, आणि त्यावेळेला स्वामींनी अशा प्रकारे ते शब्द असे म्हटले की तिला त्याची खूप गंमत वाटली आणि तो हट्ट तो विसरून गेलेली आहे. तसाच हट्ट जर का एखाद्या मुलाने धरलेला आहे आणि तिथे भटोबास भिक्षा हा शब्द म्हणतात, तो हट्ट सोडून देतो. तोंडीचे सन सांडोनी भटोबासांकडे पाव टाके. एखादा मुलगा जर का दूध पित असेल तो सुद्धा ते भटोबासांकडे त्या शब्दाकडे तो लक्ष देऊन तिकडे बघायला लागायचा. कवणी दुःख भोगिता आपले दुःख विसरे. जर का कोणी दुःख भोगत असेल आणि भटोबासांचा भिक्षा शब्द उच्चारले गेले, ज्या घरी स्वामी भटोबास भिक्षेला गेले त्या घरी कोणी आजारी असेल, कोणी रुजाग्रस्त असेल, कोणी वयोवृद्ध असेल, दुःखित असेल, किंवा एखादा आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक दुःखाने त्रस्त असेल, तो दुःख भोगत असेल आणि त्याच्या कानावर हा शब्द पडला, तो कानावर पडलेला शब्द हृदयापर्यंत पोहोचायचा त्या व्यक्तीच्या, आणि तो हृदय एकदम शांत होऊन जायचं. दुःख ची जी जाणीव आहे ती काही वेळासाठी शांत होऊन जायची. म्हणजे आहे की नाही आहे दुःख असं व्हायचं. एका दर्शने प्रशस्ती होती. एखाद्याने दर्शन जरी घेतलं तरी त्याला खूप बरं वाटायचं, समाधान वाटायचं. कवणी दुःख भोगिता आपले दुःख विसरले, एका दर्शने प्रशस्ती होती. भांडे ते असती तयाचे रोख जाती. आणि भांडे ते असती, जर का कोणी भांडत असतील तर तयांचे रोख जाती, म्हणजे
त्यांचं जे काही राग आहे तो राग त्या ठिकाणी शांत होऊन जायचा. म्हणजे ही ब्रह्मविद्येची ताकद आहे. परमेश्वर जर का आपल्या हृदयामध्ये असतील तर त्या तुमच्या मुखातनं जेव्हा ते शब्द पडतील, ज्यांचं स्मरण आहे, विधिविधान सुरू आहे, अशा व्यक्तींचं जे काही शब्द, त्यांचा जे काही बोलणं असेल, उठणं बसणं असेल, त्या सहवासात जरी आपण गेलो तरी आपण पवित्र व्हायला सुरुवात होऊन जाते. म्हणजे त्या भांडणाऱ्या दोघांचाही रोष निघून जायचा, शांत व्हायचा. यथा आमच्या स्वामींनी त्या म्हैसाकडे अवलोकन केलं आणि तो म्हैसा शांत झाला, तशा प्रकारे. मग उभय गंगा तीरे भटोबासा ते वेदवंती नागदेव भट म्हणती. आणि उभय गंगा तीराला म्हणजे जिथे जिथे भटोबासांचं नाव पोहोचलं ते अशाच प्रकारे पोहोचलं की वेदवंती नागदेव भट. वेदवंती म्हणजे त्यांच्या शब्दांमध्ये ती ताकद आहे की कुठलाही व्यक्ती असला की तो त्यांच्याकडे वेधल्या जातो, आकर्षित होतो, आवडी निर्माण होते त्याला. ऐसी प्रसिद्धी, अशी भटोबासांची प्रसिद्धी त्या विभागामध्ये होत गेली, होत राहिली आणि भटोबास प्रसिद्ध झाले वेदवंती नागदेव भट म्हणून. आजच्या या सत्रामध्ये आज आपण 218 क्रमांक आणि 219 क्रमांकाची स्मृती, अशा 2 स्मृत्या आज आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहेत. दंडवत हो.